पुलिस ने एक विशेष अभियान चलाकर कल्याण और डोंबिवली में 6 अवैध बांग्लादेशी नागरिकों को गिरफ्तार किया है। गुप्त सूचना के आधार पर इन लोगों को पकड़ा गया और पूछताछ में पता चला कि इनके पास कोई वैध दस्तावेज नहीं थे। इनके खिलाफ विदेशी नागरिक अधिनियम और भारतीय प्रवेश अधिनियम के तहत केस दर्ज किए गए हैं। पुलिस का कहना है कि जनवरी 2025 से अब तक ऐसे 28 लोगों पर केस दर्ज हो चुके हैं। नमस्कार। कल्याण डोंबिवली शहरामध्ये परिमंडल 3च्या अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशान्वये आपण बांगलादेशी अवैधरित्या बांगलादेशी नागरिकच्या हद्दीने राहत आहेत त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे। काल दिवसभरामध्ये एकूण आपण 6 बांगलादेशी नागरिकांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये माता पोलीस स्टेशनला एका विरुद्ध, खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका, बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि केरळच्या हद्दीमध्ये 3 बांगलादेशी, असे एकूण आपल्याला 6 बांगलादेशी नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला आपण गुन्हे दाखल केले आहेत। गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम 1920 चे कलम 3 व 4, विदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 13 व 14 अशा प्रमाणे आपण सदर इसमांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण डोंबिवली या परिमंडल 3च्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ 38 अवैधरित्या जे बांगलादेशी राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि 16 गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडल 3 मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही गोपनीयरित्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे। त्यांचे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील, त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमची सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या परिमंडळ 3 मध्ये सुरू राहणार आहे। धन्यवाद।